लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी। उद्यापासून संध्याकाळपासून मध्य रेल्वेवरती 62 तासांचा मेगा ब्लॉक असेल। त्यामुळे 3 जून पर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, हे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलेले आहे। विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने मुंबईमधल्या कंपन्यांना केलेलं आहे। एकत्र हातात घेतलेले आहेत। याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 यांच्या लांबी वाढवण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे। अगोदर या फलाटांवरती 18 कोचची गाडी बसायची, त्याच्या जागी आपण या फलाटांना आता 24 कोचच्या गाड्या अकोमोडेट करण्याइतकं वाढवलेलं आहे। आणि सोबत ठाणा स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 यांची रुंदी वाढवण्याचं काम आपण सोबत केलेलं आहे। आणि हे दोन्ही कामं मुंबईकरांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून आपण एकत्र करत आहोत। याच्या कामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं जे काम आहे ते लांबच्या दूरच्या गाड्यांची साठी आपल्याला मदत करणार आहे। आणि ठाण्याचं जे काम आहे ते आपल्याला सबर्बन ट्रेन्स किंवा लोकल ट्रेन्स यांच्यासाठी जास्त सोयीचं किती तासांचा हा मेगा ब्लॉक असेल आणि किती लोकलच्या सेवा या मेगा ब्लॉकमुळे बाधित होतील? हा जो ब्लॉक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती हा 36 तासाचा ब्लॉक आहे। हा रात्री 12:30 वाजता 1 तारखेला सुरू होऊन 2 तारखेला दुपारी 12:30 वाजता संपेल। आणि याचसोबत जो ठाणा स्टेशनवरचा ब्लॉक आहे तो ब्लॉक साधारणपणे रात्री 12:30 वाजता उद्या म्हणजे शुक्रवारी 12:30 वाजल्यापासून हा ब्लॉक चालू होईल, गुरुवारी रात्री 12:30 पासून। आणि हा ब्लॉक देखील 3:30 वाजेपर्यंत, रविवारी 3:30 वाजेपर्यंत दुपारी चालेल। त्याच्यामुळं हा टोटल 63 तासांचा ब्लॉक आहे। मोठा ब्लॉक आहे। किती नेमक्या गाड्या लोकल असतील, एक्सप्रेस असतील त्या या दरम्यान रद्द केल्या जातील? याच्यामध्ये जसं आहे या 3 दिवसाच्या काळामध्ये ज्या टोटल लोकल आपण रद्द करतोय त्या साधारणपणे 900च्या पेक्षाही अधिक अशा लोकल आपण रद्द करतोय। टोटल 930 लोकलना आपण रद्द करतोय 3 दिवसाच्या कालावधीमध्ये। मध्य रेल्वे रोज 1810 लोकल चालवते, तर साधारणपणे 5630 लोकलपैकी 930 गाड्या आपल्याला रद्द कराव्या लागत आहेत। या ब्लॉकमध्ये आमचा सगळ्याच नागरिकांना आणि सोबत सगळ्या आस्थापनांना ही विनंती आहे मध्य रेल्वेकडनं आणि आमच्याकडनं की या पिरियडमध्ये जितकं शक्य आहे तितकं कमी प्रवास करावा। आणि जास्तीत जास्त आस्थापनांनी जर वर्क फ्रॉम होम किंवा इतर काही प्रयत्न करता येत असतील त्यांना, तर त्यांनी ते कृपया करावेत। 900 गाड्या तुम्ही रद्द करणार म्हणताय, पण वीकेंड जरी असला तरी 5वा शनिवार आहे, सगळ्याच ऑफिसेसना काही सुट्टी नसते, लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास नक्कीच या ब्लॉकमुळे होणार आहे। तर टप्प्यात किंवा कमी तासांचा ब्लॉक घेऊन जास्त दिवस ते काम नसतं का करता आलं? असं करता येणार नाही, कारण आपण 17 तारखेपासून हा ब्लॉक करतो आहे। आणि ह्या ब्लॉकचा जो शेवटचा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण रूट रिले इंटरलॉकिंग म्हणजे सिग्नलिंग इंटरलॉकिंगचं जे काम करतो ते आपल्याला करायचं आहे। याच्यामध्ये सगळ्याच रूट रिले इंटरलॉकिंग मतलब एका